आता मी माझा स्वतःचा वैयक्तिक परिचय देतो. माझे नाव ठोंबरे गणेश उमराव. मी राहणार मूळचा सारंगवाडी या छोट्याशा खेडेगावातला आहे. आणि माझा या स्पर्धा परीक्षेतील प्रवास म्हणजे सुरुवातीला मी 11वी-12वी सायन्सला इथं आदर्श कॉलेजला ॲडमिशन घेतलं. सुरुवातीला मी मामाला म्हटलं, मामा मला स्पर्धा परीक्षेची तयारी करायची, कोणते क्लासेस करू, काय करू, काही माहितीच नव्हती. कारण की आपल्याला का नाही कोणतं एखादं कार्य करायचं म्हटलं तर सर्वप्रथम त्याचं योग्य मार्गदर्शन आपल्याला हवं असतं. मामा इथं पहिले शिकलेले होते. मामा म्हटले हिंगोलीमध्ये एक अभिनव स्पर्धा परीक्षा केंद्र म्हणून का नाही आहे म्हणले, एक कोचिंग क्लासेस, ते हिंगोलीमधलं टॉपचं क्लासेस आहे म्हटले, तू तिथं जाऊन बघ म्हटले, निश्चितपणे तुला का नाही तुझं यश मिळून जाईल. म्हटलं बघू बाबा म्हटलं, आहे तर आपण येऊ. सुरुवातीला आलो, बघितलं मी इथं. सुरुवातीला एकदम इथलं पण का नाही फी पण खूप कमी होती. कारण की एकदम हिंगोलीमधलं जर म्हटलं तर गरिबांच्या विद्यार्थीसाठी एकदम नंबर 1चं जर काय क्लासेस म्हटलं तर आपलं अभिनव स्पर्धा परीक्षा केंद्र. मी आलो सुरुवातीला सरांशी बोलणं झालं. सर सुरुवातीला येताना मिळालं फक्त असं, सर पोस्टर दिलं तर 7 दिवस पहिले बघा करून, नंतरच तुम्ही नाही प्रवेश निश्चित करा. आम्ही डायरेक्ट असं आलो, इथं सरांना भेटण्यासाठी आलो. सर म्हटले भेटणं गिटणं काय नाही, तुम्ही या म्हणजे बसा डायरेक्ट. म्हणलं सर वही पेन पुस्तक काहीच नाही आणलं. सर म्हणले वही पेन काय करायची, समोरच्या दुकानामध्ये झेरॉक्स वगैरे नाही, कोरे पेज भेटतात म्हणजे ₹2 2 ते घ्या म्हणे, एक 5 पेन सरने सरच्या खिशाची दिली. सर म्हणले बस म्हणले, क्लासमध्ये बसलं. त्या दिवशी सरने बसवलं, तेव्हाच खूप छान म्हणलं, असे जर गुरुजी असतील तर क्लासेस तर का नाही समोर जाऊन खूपच छान असतील म्हणलं. सुरुवातीलाच मला अनुभव आहे, तेव्हाच माझं मन प्रसन्न झालं. सरांनी म्हणल्याप्रमाणे झेरॉक्सचे 2 पेज घेऊन आलो, बसलो. सुरुवातीला समजलं गणित वगैरे काय असते. 10वी पर्यंत आपला गणिताचा का नाही संबंध होता, पण 11वी-12वी सायन्समुळे का नाही गणिताचा समज नाही आला. कारण की आपलं का नाही PCM ग्रुप नंतर PCB ग्रुप घेतला होता. कारण की मॅथची भीती होती सुरुवातीला. पण जेव्हा मी पहिल्या दिवशी बसलो क्लासमध्ये, तेव्हा मॅथची भीती म्हणजे काय असते मला काय वाटलंच नाही. आईला म्हटलं एवढं सोपं असते मॅथ. सरची शिकवण्याची पद्धत म्हणजे एवढी सोपी ना, आपण काय नाही पहिली दुसरीला कसं शिकवतो सर, त्या पद्धतीने सर एवढं समजून सांगतात. एकदा नाही समजलं 2दा सांगतात, 2दा नाही समजलं 3दा पण सांगतात, 3दा नाही समजलं 4थ्या पण वेळेस सांगतात सर. पण सर काय नाही असं रागवत नाहीत बिलकुल. ही सरांची काय नाही एक पद्धत मला खूप आवडली. मग मामाने सांगितल्याप्रमाणे आम्ही आलो, बसलो. मग क्लासेस समजायला लागले जरा. सुरुवातीला तर का नाही एकदम तर कोणाला समजत नाही, कारण की एवढं मोठं असतं आपल्याला काही माहिती नाही. पण पहिल्या वेळेस काय करायला लागलो, क्लासेस आवड निर्माण होत गेली. फक्त एवढे की आपल्याला सातत्य खूप गरजेचं आहे, सातत्य ठेवणं. काही विद्यार्थ्यांची परिस्थिती नसती, त्यामुळे का नाही क्लास 3 क्लास 4 पदाकडे वळतात ते. पण का नाही परिस्थिती का नाही, आपण परिस्थितीवर का नाही खचून बसण्यावर त्याच्यावर काय चिंतन करत बसण्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मनाने आपली ताकद असते की आपण आपली स्वतःची परिस्थिती बदलू शकतो. कारण की असं समोर किती आता माझ्यासारखे किती पण येतील, बोलून जातील, मोटिवेट करतील. जी मोटिवेशन किती लय 5 मिनिटाचं मोटिवेशन असते. नंतर आपण आहे ते आपल्या मेंदूवर का नाही आहे तोच का नाही प्रभाव असतो. त्यामुळे मोटिवेशन जे ठेवायचं ना, तर स्वतःच्या आई वडिलांचं ठेवायचं. आपण इथे या छताखाली एवढ्या फॅनच्या हवेमध्ये मस्त शांत थंड्यागार वातावरण इथं बसून आपण फक्त आपल्याला क्लासेस करायचे. पण आपली आई तिकडे राबराब उन्हातानामध्ये हळदी मोडते, बाबा तिकडे शेअर मागे फिरत येतं, कोणाची शेतमजुरी हमाली करत असेल, ती का नाही ते मोटिवेशन खूप गरजेचं असतं. ते मोटिवेशन म्हणजे काय आपलं चिरकार मोटिवेशन असतं. आणि त्या आई वडिलांना त्या 2 व्यक्तीसाठी सरी काय काहीतरी करायचं, बाकी दुनियाचं काय नाही. आपण हमेशा म्हणतो 4 लोक काय म्हणते, 4 लोकांचा विचार सगळ्याच्या डोक्यामध्ये हे जे काय पकड केली, ती एक अशी कीड असते ना, एखाद्या पिकाला लागते पहा, तशी कीड हे पाहती आपल्या मनुष्य जातीला लागलेली. 4 लोकांनी या समाजामध्ये फक्त म्हणजे 12 लोकांपासून समाज बनलेला आहे. 4 लुच्चे, 4 अच्छे आणि 4 सच्चे. आता या काळात तुम्हाला माहितीच आहे, अच्छे आणि सच्चे तर कुठं पाहायला भेटणार झाले, तर फक्त भेटणार तर लुच्चेच. मग ते आजचे कोण, आपण असा विचार करतो आपण पण आजचेच येतं, पण आपण विचार करतो. त्यामुळे का नाही आजचे सगळे जन्मतात सगळे आजचे असतात. पण हे का नाही आपल्या सभोवतालचं वातावरण, ते राजकारण हे त्यांना का नाही तसं बदलवते. त्यामुळे का नाही आपण 4 लोकांचा बिलकुल विचार नाही करायचा. राजकारणावर तर बोलायचं म्हणलं तर बिलकुल मला लाज वाटेल सध्या राजकारणावर बोलायचं म्हणलं. त्यामुळे कधी 4 लोकांचा बिलकुल विचार नाही करायचा. विचार करायचा फक्त 2 व्यक्तीचा. एक जन्म देते आपली पहिली गुरु म्हणजे आपली आई, दुसरे आपले वडील, आणि तिसरं स्वतःसाठी. स्वतः कोणी म्हणते मी स्वतःसाठी काय करणार, स्वतःसाठी नाही, आई वडिलांसाठी तर करा. त्यांचे ते उपकार आपण फेडू शकत नाही, मरोस तर माहिती आहे, पण त्यांच्या तरी मनाला समाधान वाटेल, त्यांचे तरी मान गावामध्ये आपल्याकडे शहरामध्ये आपली म्हणजे मानानं अभिमानानं असे सन्मानानं उंचावला असं तर करा. त्यासाठी तर मेहनत करणे जे काय, आणि तेच काय तेच मी मोटिवेशन ठेवून का नाही माझ्या आई वडिलांचं यांचं मी इथपर्यंत आलो पहा. सुरुवातीला मग तसं आलो, क्लासेस वगैरे झालं. मग क्लासेसची बॅचला सरला म्हणलं सर एकदम पैसे नाही सर म्हणलं एवढे. सर म्हणले तुम्ही पैसा टेन्शन घेऊ नका, तुम्ही फक्त ज्ञान होईल तेवढं ग्रहण करण्यास करा. तुमच्या मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही एक चांगल्या पदावर उच्च पदावर जाऊ शकता. मग सरांचं मला काय खूप छान वाटलं बोलणं. तेव्हापासून रेग्युलर क्लासला यायला गेलो. सुरुवातीला तर क्लासची फी द्यायला पैसे नव्हते, तर मी सरांना का नाही 8-10 दिवसानंतर सरांना म्हणलं सर एखादा पार्ट टाइम जॉब भेटतं का. सर म्हणजे ठोंबरे येडे झाले का पार्ट टाइम जॉब करायला. नाही सर म्हटलं काही पण करतो. सरांना सुरुवातीला मजाक वाटली, कारण की मी बाबासाहेबांच्या तत्वावर चालणारा विद्यार्थी. आपल्याकडे काही नसलं तरी का नाही आपलं जेवढं होईल आपल्याला तेवढ्या मी का नाही चांगलं नेट किंवा टापटीप राहण्याचा आपला स्वभाव आहे. सरांना वाटलं सरांना म्हटलं ठोंबरीची अशी परिस्थिती नसेल. सरांना वाटलं ठोंबरी मजाक करायचं. पण जेव्हा सरांना कळलं सरांनी मग मगर नावाचा एक विद्यार्थी त्यांचा, तो हॉस्पिटलवर का नाही वर्क करायचा, त्यांच्याशी माझा का संपर्क करून दिला. आणि मी डॉक्टर काबरा सरांच्या पाशी नाईट जॉब करायचो आणि डेला का नाही सकाळी इथं जॉबून आले डायरेक्ट इथं क्लासला यायचो.
क्लासचा टायमिंग होता 8:30 ते 11 टायमिंग होता त्यावेळेस. क्लासला यायचो डायरेक्ट नाईट जॉब प्लस क्लास, नाईट जॉब प्लस क्लास अशी बॅच केली बा मी. पहिली बॅच केली. पहिल्या बॅचमध्ये मला नेमकी काय समजायला आलं कसं असतं. सुरुवातीला तुम्हाला सांगा एकदम तर काही समजत नाही. कोणती नवीन गोष्ट शिकायची म्हटलं सुरुवातीला एकदम आपल्याला काही समजत नसतं. त्यामुळे पहिली बॅच केली. पहिली बॅच फक्त नाही शांत डोक्याने काही जास्त हायपर व्हायचंच नाही. पहिल्या बॅचमध्ये आपण माहिती ना आपल्या मागचे काही विद्यार्थी माहिती काय दुसरी बॅच असते, काही विद्यार्थी आपल्या बॅचमध्येच काही डबल बॅचवाले असतात. ते उत्तर सांगतात. आपण खचून मायला एवढे हुशार विद्यार्थी काय आपल्या काष्टच असतो, मग आपलं कसं होईल. बिलकुल हायपर व्हायचं नाही. त्याच्या 3-3, 4-4 बॅच झाली असतात. आपली पहिलीच बॅच असते. तेव्हा पहिल्या बॅचमध्ये काय कोणीच मायकाला आला नाही की एवढा का नाही खडखड असे उत्तर देणार. एखादा असतो बौद्धिक क्षमतेने थोडा, पण एवढं पण परिपूर्ण कोणी होत नाही. तेव्हा पहिली बॅच मी केली बा अशीच नाईट जॉब करत करत. त्या बॅचमध्ये मला नेमकी ओळख झाली अभ्यासक्रमाची, अभ्यासाची आवड लागली. मी क्लासमध्ये जो सरांनी शिकवलं क्लासमध्ये करायचो. एकदा गणित समजून घ्यायचो. पहिलं गणित सर फळ्यावर सांगितलं बिलकुल पेनला हातच लावायचं नाही. सगळं लक्ष फळ्यावर आणि सरच्या बोलण्याकडे राहायचं. सरनं सांगितलं एक गणिताचं का एक शब्द लक्षात घ्यायचा. सरनं कोणती पद्धत कोणती पायरी कशी करता येतं. सरनं एक सांगितलं गणित पहिले समजून घ्यायचं. दुसरं गणित आपण करायला सुरुवात करायची. मग सर दुसरं गणित देणं आपण उत्तर काढणं सांगायचं. काय पहिलं समजून घेतो. एकदा समजलं ना माणूस उत्तर देतं. काय सगळेजण हुशार असतात. सगळ्यांचाच मेंदू 1400 ग्रॅमचा असतो. महिलांचा 1350 ग्रॅमचा असतो. सगळ्यांना इक्वल का नाही जे काय ते निसर्गाने का नाही बनवलेलं आहे. त्यामुळे खचून बिलकुल जायचं नसतं. जो जेवढी प्रॅक्टिस करेल सातत्याने सराव, या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. जेवढा सराव केला तेवढा का माणूस परिपूर्ण बनतो. तसं मग गणिताची जेवढी जास्त तुम्ही प्रॅक्टिस करसाल तेवढं तुम्ही त्यामध्ये का नाही परिपूर्ण होसाल. कधी कधी सर माहिती का क्लासमध्ये का नाही कधी कधी शॉर्ट ट्रिक सांगतात. एखादं उदाहरण घेतलं आता सरासरीचं, एका वर्गामध्ये का नाही 50 विद्यार्थी येतं आणि त्यामध्ये का नाही नवीन वर्ग शिक्षक आल्यानं सरासरी का नाही 50 विद्यार्थ्यांची सरासरी 50 आहे. नवीन शिक्षक आल्याच्याने सरासरी 2 न वाढते. तर नवीन शिक्षकाची वय काय सर मग आपले सांगतात सरासरी शॉर्ट सर कधी डायरेक्ट सांगतात 50 गुणिले 2 अधिक का नाही नवीन सरासरी 52. मग ते कॅल्क्युलेशन केलं उत्तर येऊन जाते. पण ते काय विद्यार्थ्यांना समजत नाही, झेपत नाही. तर सुरुवातीला मला पण झालं. चायला म्हटलं सरनं सांगितलं मी फळ्याकडे पाहत बसलो. सर म्हणजे ठोंबरे कसं मी विचारतच. सर म्हणजे ठोंबरे जास्त हायपर होऊ नका. आपली जी पहिली पद्धती ना ती कायम लक्षात ठेवायची. शॉर्ट ट्रिक नंतर का नाही जेव्हा आपण का नाही अभ्यास करायला परिपूर्ण ऑटोमॅटिक शॉर्ट ट्रिक आपल्याला समजते. शॉर्ट ट्रिक म्हणजे काय नाही फक्त सूत्र असतं. ती कन्सेप्ट क्लिअर झाली की आपण अर्ध्या पायऱ्या डायरेक्ट उडून टाकतो. स्पर्धा परीक्षेमध्ये कसं माहिती का 10वी 12वीला परमे लिहायचा असतो सुरुवातीपासून डिस्क्रिप्शन मोठं पेजवर. तसं इथे नसतं. स्पर्धा परीक्षेमध्ये काय नाही जो परमे असतो त्याचं फक्त मेन जे साध्य असतं ना तेवढंच असतं कामाचं. तेच मग सरचे शॉर्ट ट्रिक म्हणजे काय जे मेन असतं जे सविस्तर सांगितलं तेच पायऱ्या उडवणं शॉर्ट ट्रिक. मग तीच का नाही मेन ग्रुप केली का नाही आपल्याला शिकून घ्यायची. ती ग्रुप केली इथं तिथं कुठं नाही भेटणार. अख्ख्या भारतात कुठे जरी गेला इथं ते कुठे नाही. जे बाहेर नाही ते इथं भेटणार. आणि ते कधी भेटणार जेव्हा पहिली बॅच परिपूर्ण समजून घेतली आणि दुसरी बॅच का नाही करायला आलो. पहिली बॅच असते फक्त समजून घेण्यासाठी. मी पण पहिली बॅच फक्त समजून घेण्यासाठी केली. पहिल्या बॅचमध्ये मी बिलकुल हायपर झालं नाही काय नाही फक्त समजून घेतलं. मग सेकंड बॅचला काय पण आपल्या या क्लासेसचं खास महत्व म्हणजे सेकंड बॅचला जी आपली पहिली पावती असते ना त्या पावतीवर 40% डिस्काउंट दिले सरांनी. असं बाहेर कुणाच क्लासेसला नसेल. 40% डिस्काउंट. ती पावती तुम्ही मस्तपैकी नाही लॅमिनेशन करून जरी ठेवली तरी काय हरकत नाही. कारण की आपली 40% म्हणजे आपलं जवळपास किती आपली इन्कम वाचायली ती करून ठेवायची. सेकंड बॅच करायची आवर्जून करायची. कारण सेकंड बॅचला फायदा हे की आज जो मी या पदा आहे ना पहिली बॅच केली मी पहिली भरती दिली वेटिंगला पडलो. पहिल्या भरतीला लागलो नाही. सरांना मला वाटलं सुरुवातीला मी विचार केला ना 150 विचार केला काय एका बॅच मध्ये आपल्याला यायला लागलं सगळं. इथं ये ना आपल्या टायमाला येतं इथं. पण मेन तिथं जे 90 मिनिटं असतात ना त्या टायमात आपलं काय होतं ते समजतं. हातातली पेन अशी होती. गोल आपल्याला येणार उत्तर मला माझं येणार उत्तर मी एवढं शिकून माझं कालच्या पेपरला सगळं येणार उत्तर अनारसा हा शब्द कोण्या भाषेतला आहे. उत्तर गोल केलं 3 नंबरचं बराबर तामिळ भाषेत बराबर गोल केलं आणि खालचं प्रश्न उत्तर काढलं 2 नंबर खालचंच पुन्हा वरच्यात गोल केलं 2 आणि 3 वरच्या दोन्ही गोल केले. पहा येणार मार्क गेला की नाही 2 मार्क गेली माझी खालचा आणि वरचा 2 मार्क गेले. पहा मग असं होतं तिथं. त्यामुळे काय नाही दुसरी बॅच महत्वाची गरजेची कायसाठी आणखी काय नाही परिपूर्ण बनण्यासाठी. पहिली बॅच फक्त आपल्याला समजतं नेमकं कसं काय करायचं. पण दुसऱ्या बॅचमध्ये आपण एकदम सक्षम बनतो. त्यामुळे तुम्हाला सांगा पहिल्या बॅचमध्ये फक्त जास्त हायपर व्हायचं नाही. पहिल्या बॅचमध्ये शांत डोक्यात समजून घ्या होईल तेवढं समजून घ्यायचा प्रयत्न करायचा. नंतर काय त्याच्यावर काय आपण आकलन करता येते. दुसऱ्या बॅचमध्ये आपली स्पीड एवढी वाढते दुसरा 60च्या स्पीड आपलं डायरेक्ट 90च्या स्पीड आपण जातो माहिती का. तो असतो फायदा. तसं मग पहिली बॅच डॉक्टरला काय नाही ते हॉस्पिटल करत केली. सेकंड बॅचला मला समजायला आलं आणि पहिल्या बॅचमध्ये काय नाही मी पहिली बॅच झाली दुसरी बॅच काय तेवढंच पहिली भरती आली ती पहिल्या भरतीला फॉर्म वगैरे भरला पुणे ग्रामीणला वेटिंगला पडलो. ते पण वेटिंगला असं तसं नाही वयानुसार वेटिंगला पडलो. टोटल 121 झालं. माझं 38चं ग्राउंड आलं तर 83ची लेखी आली. म्हणजे 83 लेखी या बॅचमध्ये जेवढं मी ध्यान दिलं पहिले कुठंच बॅच नाही केली. माझ्या आयुष्यातली पहिली स्पर्धा परीक्षेची बॅच म्हणजे ही अभिनव स्पर्धा परीक्षेची आणि यातल्याच बॅचवर मी आज महाराष्ट्र पोलीस आहे. दुसरी ह्या क्लास सोडा मी दुसरी कुठंच बॅच नाही केली. कुठंच मी सांगतो ना दुसऱ्या कोणत्याच क्लासेसची बॅच काय करत नाही. फक्त ही बॅच केलेली फक्त मी आणि या बॅचवर फक्त जो वही होती फक्त मी काय केलं माझी जी इथली वही आहे गणिताची जे सरांनी शिकवले सगळ्या 3 वह्या केल्या. गणित मराठीच्या 2 सेपरेट वह्या केल्या मोठमोठ्याल्या आणि एक आपली जिकेची केली भोपाळी सरांची जे IMP जिके तर खूप भरमसार आहे. प्रशांत महासागर जेवढा अथांग आहे तसं जिके भलं मोठं आहे. पण त्यातलं नेमकं घ्यायचं कोणतं
ते महत्वाचं. त्यामुळे शिक्षकांनी जिकेचा क्लास करणं काय असेल, आपण म्हणतो जिकेत वाचून होते, वाचून तू काय काय वाचशील, तुला 365 दिवस पण पुरत नाही वाचायला, एवढं मोठं जिके. त्यामुळे जिकेला पण क्लासला काम बसायचं काय, जे महत्वाचं आहे का, महत्वाचे सरांनी सार जो काढेल तो महत्वाचा, तोच काय नोट काय, आणि त्यातले ते दिनविशेष वगैरे जे भोपाळी सर शिवाय तोच येते पेपरला. पोलीस भरतीला म्हणजे जास्त काय असं काय नसतं. करंट अफेअर पोलीस भरती जे काय ते आपले क्लासमेट तेच असतं. आपण भला मोठा विचार करतो, आपण तलाठी एमपीएसचा विचार करतो, तेवढं काहीच करायची गरज नाही. आपण म्हणतो का नाही स्पर्धा परीक्षा खूप वाढली, आपण त्यामुळे का नाही चुकीचा विचार करतो, आपण खूप खोलवर घुसत जातो. माझं असं झालं, जर पहिल्या भरतीला मी वेटिंगला पडण्याचं कारण टाटा हा शब्द होता, आरसा प्रतिमेत कसा दिसेल, आणि त्याचं टाटा हे 80 दिसतं आपल्याला माहिती आहे. या काळात माझी वाळी या काळात दिसती हे आपल्याला माहिती आहे. पण तिथं नियम काय केलं, एच पहिली दांडी ब्रॉड केली, म्हणजे जाड केली, दुसरी पतला केली, त्याने फॉन्ट का नाही असा वापरला पोलीसवाल्यांनी. मी तिचा विचार कर, मी असंच का नाही खोलवर जा, पहिली नवीन आपल्याला माहिती आहे, आपल्याला स्पर्धा खूप आपल्याला लागून जायचं. मी नितीन महाले सरांचं का नाही एमपीएससीचं बुक का नाही रिजनिंगचं वापरलं, रेफर केलं, त्यामध्ये ते दिलं तर हे असं असं झालं. मग मी तसा विचार केला, एवढा सोपा प्रश्न त्यांनी ऑप्शन पुन्हा दिलं, एक बाटा दिला BATA, 2 नंबरचं ऑप्शन AT दिलं, पण त्यांनी बाजू नाही बदलली. तिसरं तर का नाही ATCT दिलं, चौथं यापैकी नाही दिलं. म्हणजे यापैकी नाही हे ऑप्शनमुळे का नाही मी तिथं माझा घात झाला, आणि मी वयानुसार वेटिंग लावतो 1 वर्ष वेटिंग खुल्लीच नाही. एवढा तोंडा असा घास, इथं जिलबीचा असा घास येऊन का नाही तोंडा हिसकावून घेतल्यासारखं झालं. तेव्हा जे दुःख झालं ना, ते दुःख माणसाला नाही मजबूत बनवते. अपयश पण येणं गरजेचं आहे. त्यामुळे का नाही पहिल्या प्रयत्नात कोणीच यशस्वी होत नाही. आता माझं जे का नाही माझी जवळपास का नाही 2री 3री भरती पा तेव्हा यशस्वी झालो, आणि 2 बॅच झाले तिथं. 2 बॅचवर तेव्हा मी सक्षम झालो. 2 बॅच प्लस त्या 2 बॅच मधल्या ज्या वया आहेत रेफर, त्या वयाचं रिव्हिजन, दुसरं काहीच नाही केलं. 2 बॅच केल्या परिपूर्ण शांत डोक्यानं, त्या ज्या वया नोट्स होत्या त्याचं रिव्हिजन केलं, आणि बस करंट अफेअरवर का नाही रट्टा मारला. करंट अफेअर काही बदलत असतं करंट अफेअर. आणि त्याच जे इथली बॅच मध्ये सर का आपण म्हणतो ना पहिल्या बॅच, तुम्हाला वाटतं पहिल्या बॅच मध्ये यार हे तर पहिल्या बॅच शिकलो, पुन्हा तीच बॅच काय करायची गरज आहे. गरज यासाठी मी सांगितलं, पुन्हा पहिली बॅच फक्त समजायसाठी असते, दुसरी बॅच मध्ये ते परिपूर्ण बनण्यासाठी असते. आणि या बॅच आपल्या अभिनव स्पर्धा परीक्षेत काय मेन सरांची पद्धत जी आहे ना, ती मेन म्हणजे बेसिक पाया. आपण 7 मजली बिल्डिंग डायरेक्ट बांधू शकत नाही, त्याचा पाया जेवढा महत्वाचा आहे ना, ते पाया इथं घडतो माहिती आहे का. आणि माझा पायाच इथं का नाही, मला आता बेसिक कोणतं विचारा तुम्ही, या अभिनव स्पर्धा परीक्षेत माझा पाया एकदम असा सशक्त झाला आहे. त्या पायावर मी आज का नाही असं म्हणजे एवढं सक्षम झालो, एवढी तयारी केली मी का नाही. हिंगोलीला 2 जागा असून हिंगोलीला फॉर्म नाही टाकला, फॉर्म टाकला वाशिमला. कामुळं, कारण की जागा एकच होती वाशिमला, जिल्हा पोलीसला पण जागा एक, ती पण जनरल, आणि का नाही चालकला पण जागा एकच होती. हिंगोलीला जिल्हा पोलीसला 2 जागा होत्या, तरी मी हिंगोलीला नाही टाकला फॉर्म, कारण हिंगोलीला रिझल्ट आपला येऊन जाऊ लागला. पण गावामध्ये पहिल्या भरतीला मी जेव्हा वेटिंगला पडलो वयानुसार, गावामध्ये गेले की का नाही गावातले लोक मित्र आपल्या मंडळी या साहेब साहेब करायचे. तेव्हा का नाही आपल्या का नाही अभिमान स्वाभिमानाचा ठेस पोहोचते ना, तेव्हा माणूस खरा घडतो. तेव्हा ते साहेब, त्यामुळे मी ते जिद्दीनं ते का नाही ते माझ्या मोटिवेशन का नाही मनात धरून ठेवलं. एक दिवस म्हटलं यायला का नाही साहेब म्हणजे काय, साहेबच होऊन दाखवतो म्हटलं. आणि ते पण असं 2, 4, 5, 7 जागेवर नाही, एकच जागा ती पण काढून दाखवतो म्हटलं. आणि आता पण आदर्शच्या ग्राउंडवर कधी पण का नाही तुम्ही विद्यार्थ्याला कोणा पण का नाही तुमचे मित्र असतील कोणाला पण भेटायचं, गणेश ठोंबरे व्हायचं. फॉर्म जेव्हा ऍड पडली तेव्हा पहिले मी काय पाहिलं माहिती आहे, जिल्हा कोणता पाहिला, कोणत्या जिल्हा आपल्या ST कास्टला 1 जागा आहे असं पाहिलं फक्त. कोणत्या जिल्ह्यामध्ये ST कास्टला 1 जागा आहे, आणि तो जिल्हा आणि जवळचा जिल्हा निघाला वाशिम. योगा माझ्या जवळचाच निघला. मी वाशिमला फॉर्म पोरायला म्हणलं ती जागा माझीच आहे म्हटलं. फॉर्म भरायच्या पहिलेच म्हणलं, आणि फॉर्म भरला 28 तारखेला. पोरं म्हणले कुठं फॉर्म भरला, म्हणलं आधी सांगितलं की. पोरं म्हणले तू बोलतो तेच करतो, आज करून दाखवलं. पुन्हा पोलीस शिपाई एकच पद नाही, पोलीस शिपाईचा पहिला रिझल्ट लागला माझा पोलीस शिपाईचा, आणि दुसरा जो चालकचा तो आणखी पेपर बाकी होता. आणि त्याच्यामध्ये योगायोग असं घडलं की का नाही 31 मार्च म्हणजे आपला 31 तारीख होती ना, 31 मार्चला का नाही आमच्या वडिलांचा ऍक्सिडेंट झाला. शाळेतून वापस येता का नाही, म्हणजे शिरड शापून छोट्या 5 किलोमीटर अंतर इथून वापस येतात. असेच का नाही दुसरे 3 का नाही बेवडे असे होते व्यक्ती, टिबल शीट गाडी वाजताना त्यांनी का नाही पप्पाला उडवलं, पप्पाच्या डोक्याला मारला, डायरेक्ट डोक्याला मारला. पप्पा डायरेक्ट का नाही ताबडतोब मला इथून निघून जाऊन ताबडतोब नांदेडला ऍडमिट करायला आलं. 31 तारखेपासून मी का नाही 4-6 तारखेपर्यंत हॉस्पिटलमध्ये होतो. 5 तारखेला माझा पेपर होता वाशिमला. अभ्यास काहीच नाही, डायरेक्ट डोक्यामध्ये तेच विचार कसं होईल काय. पप्पा का नाही 2 दिवस CCU मध्ये ऍडमिट होते, 1 दिवस ICU मध्ये ऍडमिट होते. मग पहा, मग तशा परिस्थितीमध्ये तरी मी जिद्द हारली नाही. आणि जो हे माझा बेसिक होतं म्हणलं बिलकुल भ्यायची गरज नाही. आपण काय नाही सूर्यतर सरांनी शिकवलं बेसिक आहे, त्या बेसिकवर डायरेक्ट पेपर देऊ म्हटलं, आपल्याला काहीच घाबरायचं गरज नाही, आपलं झालेलं आहे. मग पप्पाचा डोक्यातला विचार ठेवला, आणि डायरेक्ट 5 तारखेला मी 4 तारखेला तिथून संध्याकाळचं निघलो. भाऊ ते आलता तिथं, भाऊ ते होते म्हणून का नाही, भाऊ ते म्हणले पेपर देऊन म्हणजे हातासारखा. डायरेक्ट तिथून आलो जिद्दीने का नाही आलो, डायरेक्ट पेपरला गेलो. अभ्यास बिलकुल नव्हता, पहिल्या जे काय बेसिक होते त्याच्यावर का नाही मी अभ्यास केला, आणि जिद्द फक्त मनात ठेवली. जे काय झालं म्हटलं, पण आपल्या का नाही मुद्दा संकट जे येतात ते आपलं का नाही मन पाहण्यासाठी आपण कितपत तयार आहे. आणि जो व्यक्ती का नाही जोखीम घ्यायला घाबरतो का, तो व्यक्ती कधीच यशस्वी होत नाही माहिती आहे का. आता मी काय जोखीम घ्यायला घाबरलो नाही. डायरेक्ट एक जागा मी असं बिल नाही एक जागेत होईल का काय, पोराकडे NCC असते आपल्याकडे काहीच नाही, कोण्याच गोष्टीचा विचार केला नाही, कोण्याच. मी फक्त स्वतःवर विश्वास ठेवला आणि आपल्या अभ्यासावर विश्वास ठेवला, आणि मी मला स्वतःचं मनात दृढ केलं, आणि का नाही बिनधास्तपणे ठामपणे चालत गेलो छाती पुढे काढून. आणि आज पहा यश घेऊन तुमच्या समोर.
त्यामुळे आपण संकटाला बिलकुल घाबरायचं नाही. संकट किती मोठे होत्या, संकट येतात कासाठी की आपल्याला सक्षम बनवण्यासाठी. जो चुनौती से जो हारता है वो बिल्कुल का नहीं सक्सेस नहीं होता, जो चुनौती से हारता है वो बिल्कुल सक्सेस नहीं. आपण म्हणतो ना, दरिया चाहे कितना बढ़िया हो, दरिया में जब रूहानी नहीं आती, दरिया चाहे कितना भी बड़ा हो, दरिया ने जब रूहानी नहीं आती तो दरिया किस काम का. और क्या नहीं, जब तुम्हारे खून में का नहीं, जो खून में तुम्हारे रूह में जब का नहीं ऐसा क्या बोलते अंगार नहीं होता तो जवानी किस काम की, वो जवानी किस काम की. त्यामुळे आपण आता जवान यंग आहे, पोलीस भरती यंग तो असं का नाही, असं आगीसारखाच पेटून उठलं पाहिजे आणि जिद्दीने पेटलं पाहिजे. मी म्हणालो 4 लोकांचा बिलकुल विचार करायचा नाही, फक्त विचार करायचा आपल्या आई वडिलांना दोघांचा पहिले गुरु बस आणि स्वतःचा. मग समाज तुम्हाला म्हणतो, आता आपण म्हणतो ना, आपले पोरी पण म्हणतात माझ्या मैत्रिणी सोबत काय विचार करतील, एकटीकच पळायला जाऊ, हे करू, काहीच नाही, त्या तात्पुरती असं करायचं नाही. आणि पोरी सांगतात ती फॉर्म कुठं टाकला. मी अशी पाहिली तर खूप उदाहरणं, पोरी मैत्रीण जवळच्या जिवलग मैत्रीण सांगत फॉर्म कुठं टाकला, सांगती रायगडला आणि फॉर्म असते इकडं आपल्या हिंगोली साईडला, परभणी साईडला, सांगती रायगडला, असं असतं. त्यामुळे बिलकुल कोणाचा विचार नाही करायचा. आपण जोपर्यंत आपण एखाद्या पदावर जात नाही तोपर्यंत आपल्याला काहीच मान नाही. जवळपास मी मोठे पण सांगत नाही, जवळपास माझ्या कॉन्टॅक्टमध्ये जवळपास 350-400 जण काही स्टेटस पाहतात माझे, म्हणजे कॉन्टॅक्ट नंबर, मित्र वगैरे येतात. फक्त भेटले गणेश भाऊ करतात, पण टायमाला कोणीच म्हणतील ना. मी काय नाही, माझ्या पप्पा जेव्हा ऍक्सिडेंट झाला, गाडी नव्हती, गाडीसाठी कॉल केला, टायमाला कोणी मला भावून गाडी नेली, कोणी मला इकडे गाडी गेली, मी गावाकडे गेलो, टायमाला कोणी नाही. माझ्या पहिले जे रूम मालक होते अकोला बायपासचे, 3 वर्ष झाले रूम सोडून, त्या मालकाला एक कॉल केला, मालकाच्या घरी बांधकाम आहे, गाडी सामान माल आणायला लागते मागे, तरी मालक म्हणले गाडी घेऊन जा गणेश, बिलकुल घेऊन जा, म्हणजे काहीच विचार नाही केला, काय नाही. पहा असं असतं. त्यामुळे म्हणालो ना, आपले मित्र गीत्र आपण जेव्हा ओळखी 4 लोक काहीच नाही, जोपर्यंत आपण सक्सेस होत नाही तोपर्यंत कोणी आपल्याला काय कामाला येत नाही. आता मग एक कॉल करू द्या, कोणी पण म्हणते भाऊ ये की गाडी घेऊन, मला आता पण काय मित्र वगैरे म्हणतात कधी डीजे लावायचा, कधी बोलायचं, मी डीजे काहीच नाही लावला अजून, माहिती कधी व्हायचं म्हणलं भाऊ लावता येईल, आताच काय नाही लावता येईल, असं असते. जेव्हा आपण हे संपादन करतो तो ज्यांचे माझ्या आत्याचे वगैरे पण त्यांचे कॉल पहिले कधी विचार नाही, गणेश कुठं खालाय, कुठं झोपायलाय, रूम भाडं द्यायला पैसे आहेत का नाही, क्लासेस करायला पैसे आहेत का नाही, ग्राउंडला गेला तिथे राहायची सोय का नाही, त्याचे तर ओळखी पाहुणे किती असतील. तेव्हा बिलकुल का नाही, तेव्हा कुठं मरलं, नालीत पडलं, काय कुठं रस्ते काढून झोपलं, काय घेऊन त्यांना. आता का नाही, जेच रिझल्ट आला आता 1772 कॉल यायचं, कवा यायले घरी, आम्ही कोंबडं कापतो, हे करतो, देव, असं असते पहा. त्यामुळे 4 लोकांचा बिलकुल विचार नका, विचार फक्त काय स्वतःचा. आणि आता एवढं तुम्हाला माहिती आहे, आता हा जो बसला, आता याच्या बाजूला माहिती आहे का, हा काय करू शकतो, याची क्षमता यालाच माहिती ना. आता याच्या बाजूला माहित नाही ना काय करू शकतो, स्वतःची क्षमता स्वतःला. आपण जेवढं स्वतः ओळखतो तेवढं कोणीच ओळखू शकत नाही. आपण जेवढं आपलं जे स्वतःला आपण 100% स्वतःला ओळखतो, आणि 90% आपले मग गुरुजी, आपले शिक्षक आपल्याला आपल्यामध्ये काय किडे इथं काय, ती सगळे गुरुजीला माहिती असतात. आणि आपल्या आई वडिलांना नाही, ते 3-4 व्यक्ती आपल्याला ओळखू शकतात, बाकी कोणीच ओळखू शकत नाही. किती जीवलग मित्र जरी असला, पण त्याच्या डोक्यात काय चालू आहे ते आपण ओळखू शकत नाही. पण आपल्या डोक्यात काय चालू आहे आपण स्वतः ओळखू शकतो नाही. त्यामुळे स्वतःवर विश्वास ठेवायचा, बाकी काहीच नाही. हे संपादन करणं काय जास्त मोठी काय अवघड गोष्ट काहीच नाही, फक्त स्वतःवर विश्वास असला पाहिजे. स्वतःचा विश्वास स्वतःवर लागला, आत्मविश्वास खचून जाता कामा नये. स्वतः जर मी जर डगमगलो असतो, एकच जागा आहे, मला एक जण तर कॉल केला कोल्हापूरला लागल्या पोलीसमध्ये, म्हणे जालन्याचा एक विद्यार्थी म्हणे वाशिमला, त्याची लेखी अशी म्हणे भयानक 95+ मारते, कोसा पेपर होत्या, मीरा भाईंदरचा त्यानं 95+ मारलाय म्हणे, फक्त ग्राउंड कमी. मी बिलकुल विचार नाही केला, म्हटलं किती भारी असते, म्हटलं आपण कोणाला कमी नाही, म्हटलं माझा स्वतः एवढा विश्वास होता. मी काय म्हणजे असं जास्त ओव्हर कॉन्फिडन्स नाही दाखवला, पण आत्मविश्वास असा होता. कॉन्फिडन्स आणि ओव्हर कॉन्फिडन्स फरक असतो. माझा कॉन्फिडन्स होता, ओव्हर कॉन्फिडन्स नव्हता. मी म्हणलं मी करून दाखवतो, आणि मी ते जिद्दीन त्यासाठी काय पेटून उठलो. जसं काय ग्राउंड झालं तसं मी काय माझी लॅब वगैरे काय लावली नव्हती. लॅब लावायची काही गरज नाही आपल्याला. लॅब आपण काही विद्यार्थी कसं 4-4, 5-5 जण रूमला राहतात, तिथं अभ्यासाचं वातावरण नसतं. आम्ही फक्त 4 सख्खे भाऊ आहे, 4 एकाच रूमला राहतो, करून खात होतो. पण आम्हाला लॅबची काय आवश्यकता नाही, 4 संघ मग. आणि आमचा अभ्यास नेमका वाढला कसा माहिती आहे का, पुस्तकातून तर वाढला, पुस्तकातून जास्त न करता आम्ही डिस्कस म्हणून जास्त अभ्यास केला. म्हणजे माझ्या तोंडचे शब्द तू ऐकले ना, तुझ्या कानावर कितपत राहतात, आणि तू पुस्तकात वाचलेली जास्त राहतात का, याची लक्षात ठेवायची कधी. जेवढा आपण डिस्कस मधून, संभाषणातून का नाही, चर्चेतून अभ्यास करतो, तेवढा का नाही पुस्तकातून अभ्यास होत नाही. आम्ही काय नाही, काय करायचं, सगळेजण सोबत बसून का नाही आपला वैयक्तिक अभ्यास करायचो 2 वाजता दुपारपर्यंत. दुपारच्या जेवण खाऊन ग्राउंड वगैरे झाले, 2च्या पुढे लगेच टाइम लावून का नाही सगळेजण एकच प्रश्नपत्रिका, सगळेजण प्रत्येकाने ज्याच्या मोबाईलवर टाइम लावायचा, आणि एकच जण का नाही 30 प्रश्नपत्रिका सोडायचं 90 मिनिटामध्ये. म्हणजे आम्ही काय नाही 1 तास 25 मिनिटाचा टाइम लावायचो, 1 तास 25 मिनिटं. आपल्याला पेपरला 1 तास 30 मिनिटं असतात, वरचे 5 मिनिटं आपण काय नाही सोडून द्यायचे, चाळायचे हातामागं, कारण तिथं का ते 5 मिनिटं केव्हा जात समजत नाही आपल्याला. ते 5 मिनिटं ते कधी सह्या घ्यायला, कधी आपले फोटो घ्यायला, आणि कधी ते फाडण्यात, ती आपली उत्तरपत्रिका फाडून घेण्यात त्याचा टाइम जाते. 5 मिनिटं ते सोडून द्यायचे. आपण 1:25 मध्ये अशी तयारी करायची, आम्ही तशी तयारी करायचो. 1:25 मध्ये का नाही पेपर सोडायचो. सुरुवातीला माझा 1:25 मध्ये माझा व्हायचा नाही पेपर, माझे 5 क्वेश्चन राहायचे सोडायचे, 5 क्वेश्चन. आता शेवटी माहिती का, मी 1:10च्या आत पेपर सोडायला लागलो होतो. 1:10च्या 20 मिनिटं मागे राहायचे, जसा पेपरला तसा. लेस्ट पेपर असला 1:20, 1:25 पर्यंत जायचा माझा पेपर, पण 5 मिनिटं शिल्लकच राहिले माझे. मेन भरतीला पण माझी माहिती का, सोडून माझे काय 2ऱ्या-3ऱ्या वेळेस झालं पेपर प्रश्न कोणता राहिला का चेक करणं. आणि पहिल्या भरतीला माझ्या पुण्याला माझे 5 क्वेश्चन राहिले सोडवायचे, आणि ते आंधीबुंदी गोल केले, ते गेले उडत. तसं होते. मग त्यामुळे तयारी अशी करायची, भरमसाठ काहीच नाही करायचं, थोडंच करायचं, पण काय जे प्रॉपर आहे का तेच करायचं. आपण करायला पोलीस भरतीची तयारी, आपण काय MPSCचा विचार करायला, मग त्यात गोंधळून जाते माणूस.
आपला जो अभ्यासक्रम आहे पहिले अभ्यासक्रमाचा आराखडा काढायचा आणि बस. तुम्हाला मग गणिताचं काय भीती बिलकुल माहिती नाही. गणित काय नाही, एकदा कन्सेप्ट समजली कसं गणित येऊ द्या. तुम्ही बेसिक जर असला ना, फक्त बेसिक आपण शॉर्ट ट्रिकच्या मागे जास्त करून विद्यार्थी लागतो शॉर्ट ट्रिक मिळवणं. पण शॉर्ट ट्रिक कशी माहिती आहे का, ती अशी क्षणभंगूर असते. क्षणभंगूर म्हणजे त्याची ते स्टेप आठवण काय, एक उत्तर यायचं दोन येतं. काय काय गणित माहिती आहे का, दोनच ऑप्शन मध्ये गणिताची उत्तर असतात आणि ते दोन मध्ये घात होतो आपला. दोन तर आमचे असतात ते तर मिळत नाहीत, पण दोन जे -1 आणि प्लसचे काय उत्तर असतो पहा, मायनस प्लस, त्यामध्ये आपण कन्फ्युज होतो. मग शॉर्ट ट्रिक मध्ये आपण मायनस करून टाकतो, प्लस उत्तर असतं. त्यामुळे काय नाही, कन्सेप्ट पण क्लिअर पाहिजे. जेव्हा कन्सेप्ट क्लिअर असले ना, तेव्हा शॉर्ट ट्रिक आपली कामी येते. त्यासाठी काय नाही, पहिली गोष्ट म्हणजे पहिल्या बॅचमध्ये तुम्ही कन्सेप्ट होईल तेवढा सर्व कन्सेप्ट क्लिअर करून घ्या. आणि दुसरी बॅच जी आहे ती परिपूर्ण तुम्हाला काय परिपक्व बनवण्यासाठी असते, तुमची स्पीड वाढवणं. आणि त्यासाठी मी काय तुम्हाला वाटेल मी काय असे या आपल्या कोचिंग क्लासेसची ऍडव्हर्टाईज घालतो असं बिलकुल काय नाही. मी फक्त माझा वैयक्तिक अनुभव सांगायलो बस, बाकी काय नाही. कारण की मी या पदावर आहे ना, ते मला अभिमान आहे, मी अभिमान सांगालो. कारण मी इथं कामुळे, कारण की एका बॅचमध्ये मी म्हणालो, मी सुरुवातीला समजत नव्हतं. मी फ्लॅट 5 वर्ष सर्व शॉर्ट ट्रिक सांगितलं, नुसतं 5 बसायचं 1%. आणि असे डोक्यामध्ये असे का नाही, ते छोटा पिंपाला कसं चांदायचं तसं माझ्या डोक्यात मायला पोरं उत्तर द्यायचे, पण मी कन्फ्युज व्हायचो सुरुवातीला. मला समजा नेमकं काय आहे. सर माझ्याकडे पाहिजे, सर ठोंबरे काय जास्त टेन्शन घेऊन ठोंबरे तुम्ही पहिली बॅच आहे समजून जाईल म्हणजे काय. या पोरात 3 बॅच झालेत. जेव्हा ते मला समज 3 बॅच तेव्हा मायला म्हटलं, मी विचार काय मायला बॅच संख्या मला सोबत बसणार आहे, पण मला काय माहिती त्याच्या 3 बॅच येऊन झाल्या 3 बॅच म्हणून मग तो उत्तर द्यायचं. तसं खचून बिलकुल जायचं नाही. आपल्या मागचं जर उत्तर द्यायचं नाही बिलकुल आपण समजायचं तो उत्तर त्याची दुसऱ्या तिसरी बॅच आहे बिलकुल समजून जायचं. नाही पहिल्या बॅच मी म्हणतो ना, किती मायका आलं द्या, पहिल्या बॅच मध्ये स्पर्धा वर्ष गणित असे समजतच नाहीत. गणित सोपंच असतं, गणित लय सोपं असतं हो, पण शब्द अवघड असतात. त्यामध्ये शब्द अवघड असतात. आता बोलण्याची पद्धत, काही काही व्यक्तीकडे एवढं नॉलेज असतं पण त्याला सांगता येत नाही. काही काही व्यक्तीकडे छोटंच नॉलेज पण सांगते एवढ्या भारी की समोरचं एकदम लहान लेकरू पण समजून घेतं. त्यामुळे काय नाही, बिलकुल मला पहिलं बिलकुल खचून जायचं नाही. स्वतःला आत्मविश्वास दृढ करा, बाकी काहीच नाही. यश तुमच्याजवळ हमखास आहे. पहिल्या भरतीमध्ये मला अपयश आलं, मी खचून नाही गेलो. त्यामध्ये कुणी काय नाही, आता प्रेमाला पण काय कोणी बदनाम, कोणी म्हणतं काय नाही असं वाईट संगतीला प्रेमानं का नाही व्यक्ती होत नाही. ते आहे ना, ठुकरा के मेरा प्यार इंतकाम देखील, तसं काहीच नसते बरं का होत. कसं म्हणजे कोणा पोरीमुळे याच्यामुळे स्वतः विश्वास असला ना सगळे होते. मी तर म्हणतो ना, प्रेम पण वाईट नाही आणि दुसरं कोणतं पण काय नाही. काय काय मित्र पण वाईट नसतात, काय काय निंदक पण वाईट नाही. निंदक असं आपल्या शेजारी कोणी म्हणतात ना, हिनवतात याच्यातून काय होतंय, अरे हे काय भरती होतंय, ते पण चांगले आपले वरदान येतात. ते तर उलट आपल्या संघ असावं. मग भाऊ म्हणायचं, काय चाललंय, नमस्कार भाऊ असं म्हणायचं. कारण की त्यांच्यामुळे पण आपल्याला काही वेगळी एनर्जी येते. थांब तू मला म्हणायला का, थांब साऱ्या उद्या तूच स्टेटस ठेवतील. असं मी असं घडलंय. मी आज काय नाही, सगळ्यात पहिले मी स्वतःची मेरिट लिस्ट न काढता माझ्या खालच्या वेटिंगवाल्याने मेरिट लिस्ट काढली आणि त्यांनी मला सांगितलं. आणि जे मला हिनवत होते का, त्यांना माझ्या मेरिट लिस्टचं स्टेटस ठेवलं, मी न स्वतः न ठेवता. पहा मग, आणि तेच व्यक्ती म्हणायचा याचं काय खरं नाही, याने एमएसएफ जॉईन करायला पाहिजे, याचं काय खरं, हे काय होते भरती येऊ का नाही, फक्त बोलून दाखवते, फक्त बाताडी आहे, बोल बच्चे नाही असं म्हणायचे. पण आता एक नाही कोणी तरी का नाही, माझा पोलीस शिपायचा जो रिझल्ट आला मला नशिबाने लागलं. म्हटले चायला, म्हटलं नशिबानं का, त्यामुळे मी पोलीस चालकची मला काढून दाखवतो. आणि पोलीसवाले म्हणले, अरे तू तर लय पुढचा विचार कर, पहिले थांब की पेपर पहा. मला पेपरवर काय नाही सर, मला पहा काढून दाखवत नाही. आणि जेव्हा पेपरचा रिझल्ट तेव्हा तेच पोलीसवाले मला टाळ्या वाजून काय म्हणे, खास मानलं म्हणे गड्या तुला. पहिल्या जागी एका जागी दोन्हीचा रिक्स घेणं का, कोणाचा जिगर नाही होत एका जागी दोन्ही रिक्स घेणं. म्हणजे एक तर पोलीस शिपायचा जर एका जागी टाकत, चालकचा तरी 2-4 जागी टाकते. आणि चालकच्या एका जागा पोलीस शिपाई 2-3 जागी टाकते. दोन्ही पण एका जिल्ह्यात आणि एका जागी. पहा मग याला आता तुम्हाला काय म्हणता, ओव्हर कॉन्फिडन्स म्हणता का आत्मविश्वास म्हणता. आत्मविश्वास असा असला पाहिजे. आणि मी का नाही, फॉर्म किती आले, पोरं किती, कोण कसं काहीच विचार नाही केला. फक्त विचार केला आपला अभ्यास, आपण कुठपर्यंत तयार आहे, आपला अभ्यास आणि आपल्या जागा किती पाहिजे. माझा 2-2 जरी मला पोस्ट आहे, मला त्याला एकच पाहिजे की नाही, 2-2 एक तर मला कोणा गरीबाला सोडून देणंच आहे ना. कोणती चालकची हो का, आता माझ्या आवडीनुसार मी चालक करू किंवा हे, पण एक आपल्याला एकच पाहिजे ना, तर मी 2-2 मिळवले. आपण त्यामुळे आपल्याला काय करायचा विचार, जागा किती असो आपल्यासाठी एक आहे ना, जिल्हा आपला आहे ना जवळ, बस संपला विषय. ती एक मैचे म्हणायचं, आपण त्यासाठी तयार व्हायचं. कोणी किती येऊ द्या हो, पोराच्या आपण विचार करतो. पोरं इथं 95 कोणी 90 प्लस लेखी. कालच्या वाचनाच्या पेपरला पाहिलं 86 मार्काच्या वर एक पण नाही. 86 ओपनची पण लिस्ट एक पण नाही 86 वाले. पहा मग, हायस्ट 86 वाला आहे. आणि मला इथं पाहिजे इथं 83 मार्क, हायस्ट 86 वाला आहे तिथं. पहा आता ओपनचं असून का कोणाचं किती त्यांचं त्यांना माहित. आणि पोरं इथं सांगतात 95. त्यामुळे अशा भापड कथा कोणाच्या शब्द विश्वास नाही, ऐकून घ्यायचं, 2 कान कासड द्या आपल्याला, यांना ऐकायचं, यांना सोडून द्यायचं. आणि फक्त हे जे आहे ना आणि हे दोघीची फक्त एकजुटता ठेवायची, बस स्वतः विश्वास ठेवायचा. आपला बाजूला मित्र जर म्हणला 90% अभ्यास झाला, मला काय म्हणले 90% मायला म्हटलं 90% अभ्यास झाला, मी तर आणखी 70 वर नाही म्हटलं. आता 90% अभ्यास झाला, माझ्या टक्केवारी काढीच नाही माझ्या अभ्यासाची. फक्त मी स्वतःला का नाही कुठं कमजोर आहे ते फक्त स्वतःला परिपूर्ण करण्याचा प्रयत्न केला. मी टक्केवारी कधीच नाही काढी. काय म्हणजे 90% अभ्यास झाला आणि मी बिलकुल नाही म्हणलं झाला भाई, तू 90% तू लागून जाय म्हटलं, तू सत्कार मी करू म्हटलं. आज तो का नाही कुठंच नाही लागला, आज तो इकडे इंडिया येतं. आणि तेच माझी स्टेटस ठेवायचं. पहा आणि त्यांनी फॉर्म पण कुठाला सांगितलं नव्हतं. त्याच्या मित्रांनी काही फॉर्म त्यांनी या जिल्ह्यात टाकला होता. पाहिलं त्याचं लेखी किती आली, 60 मार्काची आणि 65 मार्काची लेखी, 90% अभ्यास करणार. त्यामुळे कोणाच्या शब्दावर बिलकुल भरसा ठेवायचा नाही. जास्त तुम्ही भाकड कथा अशी फेकणारच असतात.
स्वतःवर विश्वास ठेवायचा बस. मी माझा स्वतः विश्वास ठेवला. आणि एक खरी गोष्ट म्हणजे काय नाही, जिद्द खूप महत्वाची आहे बरं का. जिद्द खूप महत्वाची आहे. मेहनत आणि सातत्य. ज्यांचा का नाही गोळा जात नाही त्यानं गोळ्यावर जास्त प्रॅक्टिस करायची. ज्यांचं का नाही आउट ऑफ आहे, काय पोरं गोळ्यावाले का नाही हातावर बाहेर गोळा फेकतात आणि तिथे येऊन गोळ्या, आता तुमचा गोळा जात नाही, माझा जात नाही, यांचा जात नाही, आपण फेकायला आपल्या पुढे येऊन का नाही शहाणपणा करतात, काढून दाखवतात. मुद्दाम उगाच शहाणपण जर पोरी पुढे जरा स्टाईल मारणं वगैरे. आणि तेच आज का नाही हिंडायचं निघा गोळा जाणं म्हटलं नाही. आपला गोळा जात नाही आउट ऑफ, कधी पण रात्री उठून कधी फेकला तर गोळ्यावर जास्त काल तुम्ही वेळ वाया घालता. 1-2 फेकायचे हाताखाली हात साफ ठेवायसाठी. पण जे 100 राहिलं 1600 राहिलं ते आउट ऑफ करा ना. निघा गोळा हातभर फेकायला आणि 1600 किती मार्क? 12 मार्क 1600. काय अर्थ याला? त्यामुळे काय नाही मी म्हणालो ना, कोणतं पण एक आपण एकामध्ये परिपूर्ण असलो ना, कधीच काय नाही जास्त मोठापणा करायचं नाही. सगळ्या गोष्टी आपल्याला धरून चालायच्या आहेत. आपल्याला काय नाही आता घरातला आपण मोठा झाला, आपल्याला काय सगळ्याला समान घेऊन चालायचं असतं ना. तसं पोलीस भरती योगा स्पर्धा परीक्षा 1600 पण तेवढं महत्वाचं आहे, गोळा पण आणि 100 पण. भले तुमचं एक पण आउट ऑफ नसत्या, पण तिन्ही ऍव्हरेज मध्ये राहू द्या, तुमचं यश हमखास आहे. 47 ग्राउंड मारणारे पोरं आज हिंडायला येतं आणि 43 40 42 मारणारे आमसारखे आज पदावर येतं. त्यामुळे मला ना काहीच टेन्शन घ्यायचं नाही. कोणाचं ग्राउंड 47 झालं, आपलं 42 45 असलं बिलकुल खर्च नाही त्याचा. त्याची लेखी माहिती आहे 60 आणि 62 मार्काची लेखी असते त्याची, ज्याचं ग्राउंड हे. त्यामुळे आपल्याला दोन्ही पण इक्वल ठेवायचं. ग्राउंड तर करायचं. ग्राउंडला टाइम काय, सकाळी 5ला जरी आले तुम्ही 5 ते 8 पर्यंत आरामशीर सगळ्या ऍक्टिव्हिटी करायच्या. नंतर तुम्हाला टाइम अभ्यासाला टाइम आहे, 2च गोष्टी करायच्या जास्त काय, ग्राउंड प्लस अभ्यास दुसरं काय आहे. त्यामध्ये फक्त सातत्य महत्वाचे बरं का. खंड बिलकुल पडते नाही. जो व्यक्ती सातत्य टिकून ठेवतो तोच यशस्वी होतो. मी का नाही मागे गेल्या भरतीला माझं अपयश येण्याचं कारण मी सातत्य नव्हतं ठेवलं गेल्या भरतीला. कारण की नेमकी 12वी झाली ती सातत्य नव्हतं, उगा हलगं मालगं केलं करू लागलो. त्यामुळे नाही पहिल्या भरतीमध्ये काय थोड्या यश होत. सातत्य टिकून ठेवलं तरच यश. यावेळेस काय मी सातत्य कंटिन्यू ठेवलं. सातत्य म्हणजे असं सातत्य ठेवलं, अभ्यास बिलकुल टाळलाच नाही. जो राहिला आपला अभ्यास, मला काय पेपर सोडवला, पेपर म्हणजे ज्या प्रकारचं गणित आलं नाही त्याचं चॅप्टर मी युट्यूबला पाहून चॅप्टर कव्हर केलं, या नोट्स मधलं कव्हर केलं, सगळं कम्प्लीट केलं. पुढच्या पेपरला ते चुकलंच नाही. असं करायचं. पेपर यासाठी सोडणं गरजेचं. तुम्ही म्हणसाल ना की नाही, तुम्ही म्हणता का नाही परीक्षा जवळ आली की पेपर सोडायचे. परीक्षा जवळ याचा बिलकुल विचारच करत नाही. आता जे झालेत पेपर सगळे पेपर गोळा करून ठेवा, पुस्तक घेते आणि आतापासून पेपर सोडत जा. आतापासून वाचायचं पण इकडे. तुम्ही म्हणसाल मग अभ्यास नाही, मी डायरेक्ट पेपर काय सोडू, तसा विचार करणार बरेच जण येतं, माझ्या जवळचे बरेच जण येतं. असा विचार बिलकुल नाही. आपल्याला काही नाही येऊ नये, तुम्ही पेपर सोडवा ना. तुम्हाला स्वतः आता इथपर्यंत आले तुम्ही 18-19 वर्ष झाली, तुम्हाला काही ना काही अभ्यास आहे. पोलीस भरतीला येते काय 10वीच्या बेसवर येते, 10वी 12वी याच्यावर काय, 12वी तर तुमची सगळे झालेलीच आहे. अभ्यास काय लागते त्याला, त्याच्यावर तुमच्या का नाही 60-70 मार्क. तुम्हाला जर का नाही बिना काही या स्पर्धेचा अभ्यास करता तुम्हाला 60-70 मार्क 55 मार्क येत असेल तर तुम्ही 100% तुमचा रिझल्ट हातात आहे. आतापासून पेपर सोडायची तयारी करायची. पेपर सोडून आता जर प्रॅक्टिस केली ना, आम्ही ज्या गलत्या त्या गलत्या तुमच्या होत नाही आणि तुम्ही पहिल्याच प्रयत्न यशस्वी होऊ शकता. आम्हाला तरी का नाही 2 भरत्या 3 भरत्या लागल्या. तुम्हाला एवढं का नाही टाळाटाळ व्हायची गरज नाही. त्यामुळे मला आतापासून का नाही क्लासमध्ये शिकवलेलं, सकाळी तुमची बॅच 8 ते 11 असेल काय, क्लासमध्ये बॅच कंटिन्यू करायची. नाही कोणी करता जीकेची गरज नाही करायची. मी म्हणालो जीकेची पण गरज नाही असं नाही. जो शिक्षकाने तुम्ही ऐकला शब्द असतो ना, तो माझं मरोस्तरी विसरत नाही. आता सरांनी काय बोलले शब्द मी मरोस्तरी विसरत नाही. आणि जे आपण पुस्तक वाचतो ना, माहिती आहे डोळ्याने 83% नॉलेज भेटते. पण तुम्ही इथं पहा ना, डोळे प्लस कान प्लस मेंदू प्लस हृदय प्लस हात, किती प्रकार किती टक्के नॉलेज भेटेल? 100% नॉलेज भेटेल की नाही? आणि लॅबमध्ये फक्त डोळ्यानं काहीच पडत नाही डोळ्यानं. त्यामुळे का नाही जेवढं ऐकून आणि बघून डोक्यात बसते तेवढं का नाही वाचून बसत नाही. त्यामुळे मी काय म्हणलो क्लासमध्ये काय नाही रफ वही ठेवायची. मोठी ठोकळा भेटते काळ्या पेजचा, जास्त काय महागाची घ्यायची, कोणाला मोठा पण घ्यायची गरज नाही. आता तुम्ही किती गोऱ्या पेजची जरी वही घेतली काही मला फरक पडत नाही. आपल्याला समजलं बस झालं. कमी खर्चामध्ये चांगलं नॉलेज घ्यायचं बस. मोठी ठोकळा घ्यायची वही, प्रत्येक क्लासमधली प्रत्येक सब्जेक्ट प्रत्येकाने लिहून घ्यायची तर रफ, आणि रूमला गेले की नाही त्याला फेर करायचं. त्यानं डबल सराव होते तुमचा, होतो. आणि राहिला विषय मग का नाही तिसरा, हे झालं. याच्या एकदा डोळे नजर मारायची, एकदा वाचून घ्यायचं. आणि मग दुपारच्या वेळेस आपल्याला झोप येते. झोपेच्या टायमात पेपर सोडायचा, मस्त तोंड धुवायचं आणि पेपरला बसायचं. पेपर सोडताना कोणाला झोप येणार नाही. पेपरचं ते आपला टायमिंग असा होतो, आपण बराबर सगळं लक्ष केंद्रित करून पेपर सोडवतो. पेपर असा सोडवायचा एकदम शांत वातावरणात, मोबाईल टोटल एरोप्लेन मोड करून 1.5 तासामध्ये कोणती दुनियाकडची पालाट होत नाही. काल पांगरा शिंदे भूकंपाला दुनिया पडली गेली का, एवढा मोठा भूकंप काहीच होत नाही. तुम्हाला पेपर समजून भूकंपाला काहीच होत नाही. आपण काही चांगल्या घरामध्ये राहतो, पत्रा गित्राच्या इथं गावाकडे राहत नाही. त्यामुळे एकदम दीड मिनिट म्हणजे 1.5 तास म्हणजे 90 मिनिटं बिलकुल एरोप्लेन मोड करायची. कोण्या मित्राचा कॉल येऊ द्या, दीड मिनिटात काय 90 मिनिटात काहीच होत नाही. 1.5 तासामध्ये मस्त एरोप्लेन मोड करून पेपर एकदम शांत तिथल्या प्रकारे सोडवायचा. आतापासून जर तुम्ही पेपर सोडायला सुरुवात करसाल 100% यश तुमच्या हातात आहे. आणि मला जे काय ते मी म्हणाल पेपर म्हणून सगळ्यात जास्त अभ्यास केला मी आणि या बॅचवर. दुसरी आतापर्यंत कोण्याच क्लासला बॅच वगैरे काहीच नाही, कोण्याच क्लासला नाही केली. मोठ्या माणसाने नाही कोण्याच क्लासला गेलो नाही. ऑफलाईनला TRTला नंबर लागला होता, तिथं काय बॅच वगैरे काय नाही केली. फक्त काय नाही ग्राउंड वगैरे केली, तिकडे जाऊन अकॅडमी चांगली काही अकॅडमी लावली नव्हती. पोराय संघ होईल मग तिकडे संभाजीनगरला फक्त काय नाही पोरा संघ अकॅडमी केली फक्त ग्राउंडसाठी.
ते पण चांगलं ग्राउंड वगैरे होतं. पोरं पुन्हा आपण पैशासाठी गेलो बा, काही खर्च म्हणजे जर रेग्युलर अटेंडन्स नसली तर म्हणलं पैसे पडत नाही, तर तयारी पण होती म्हणलं तिकडं, त्यामुळे तिकडे गेलो मी. नाही तर आपल्या हिंगोलीमध्ये इतके चांगले, पण सगळ्यात जास्त रिझल्ट हिंगोलीच्या पोलीस भरतीमध्ये. आणि पोलीस भरती आदर्श कॉलेज इतकं ग्राउंड कुठलंच चांगलं ग्राउंड नाही, कुठलंच. जो व्यक्ती आदर्श कॉलेजच्या ग्राउंड तयारी करतो तो कोण अपेस नाही झाला. आणि आदर्श कॉलेजचं ग्राउंड एवढं भारी आहे, म्हणजे एवढं भारी, आणि तयारीकडे वातावरण पण एवढं भारी, स्वस्तात मस्त क्लासेस पण येतात, एज्युकेशन पण एकदम टॉपचं आहे. तुम्ही कोण्या जिल्ह्याला जा, फक्त हिंगोली नाव काढा, कोणी पण ओळखणार पोलीसवाला, कोणतं पण पोलीसवाला हिंगोलीमध्ये. आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये पोलीस भरती 10 तरी पोलीसवाले येतात आपल्या हिंगोलीचे, आणि सगळ्यात जास्त अभिनवचेच येतात, सगळ्यात जास्त. एक मोठ्या गोष्ट नाही मला खुद, आणि त्यामुळे मी ही का नाही हा क्लास निवडला. त्यामुळेच क्लास दुसरे पण होते, बरेच काही क्लास होते हिंगोलीमध्ये, दुसरे पण होते. बाकीच्या क्लासचं का नाही आपल्याला काय माहिती नव्हतं, फक्त माझ्या मामाने सांगितलं होतं. मामा पण का नाही आज का नाही धाराशिव चालक पदावर येतं, गेल्या भरतीमध्ये ते लागले. त्यांनी पण आमच्या सोबतच होते रूमला, त्यांनी पण अभ्यास केला, त्यांनी पण इथलीच बॅच केली. मामा भांजींची आमची चौघाची इथंच बॅच होती, सरांना माहिती. ते कोपरा फक्त आपला, बस इथंच बसायचं, चौघ 5 जण, 4 भाऊ एक मामा. मामा धाराशिवला येतं. मी आज का नाही 2 पद, मोठा 1-2 नंबरचा भाऊ MSF मध्ये झाला, त्याची थोड्यानं का नाही हुकला तो. आणि मोठा भाऊचा आता चालकचा पेपर बाकी बुलढाण्याला. पहा मग एवढा असतो फरक. त्यामुळे तुम्ही का नाही असं भलते जण सांगतात ही बॅच चांगली, ती बॅच चांगली, चांगलं ऐकायचं जनाचं, करायचं म्हणायचं, ही एक म्हण आहे बा. ऐकावं जनाचं, करावं म्हणायचं. मित्राचं कोणाचं ऐकायचं नाही, सगळेच ऐकून घ्यायचं फक्त. पण त्यातलं चांगलं काय, बस 100 जर गोष्टी असल्या त्यातल्या चांगल्या किती असतात, 25 गोष्टी, 75 गोष्टी अशा असतात. त्यामुळे का नाही फक्त चांगलं ते घ्यायचं. मित्र असो, कोणी असो, आपला शुभचिंतक असो का वाईट चिंतक असो, पाहायचं कोण्या पद्धतीने सांगायला, त्याचा उद्देश काय, उद्देश ओळखून घ्यायचा बस. त्यामुळं मी फक्त काय मामाचं ऐकून घेतलं. म्हणलं मामावर पण विश्वास नव्हता. येऊन पाहिलं जेव्हा सरांची माझी भेट झाली, सरांनी स्वतःची पेन देऊन जे पुस्तक पेज देऊन बसायला सांगितलं, आईला म्हटलं जो व्यक्ती का डायरेक्ट ताबडतोब बसायला सांगतो, पैशाचा विचार काय नाही, खरंच काहीतरी असं म्हटलं क्वालिटी. त्याच एका याच्यावर मी इम्प्रेस झालो, डायरेक्ट बसलो. गणिताची पहिल्या तास माझी गणिताची अर्धी भीती दूर झाली. एकदम पहिल्याच झटक्यात समजायला लागलं मला गणित. पहिले गणिताशी भियायचो, पहिले बेरीज वजा गुणाकार भागाकार घ्यायचा. पण या कन्सेप्ट वगैरे स्पर्धा परीक्षेत पुस्तक होतं ना मामाचं, बघितलं हे बल्ले मोठमोठ्याला गणित, त्याच्या कन्सेप्ट मायला म्हणलं कसं कोवा समजा आपलं. पण जेव्हा इथे बसलं आयला म्हणलं गणित इतकं सोपं का, जे गणित अवघड वाटते एकदम सोप्या पद्धतीने सरांनी सांगितलं. आणि आपल्याला का नाही आपण माहिती आहे आता यामध्ये का नाही 2-2, 3-3 बॅच केले, काय दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी असतात, ते काय करतात माहिती आहे का, जवळपास 6 क्लासेस 15 वर्ष या क्लासेसला हिंगोलीमध्ये. ते विद्यार्थी दुसऱ्याकडे बॅच करतात, आणि दुसरीकडे जे गणित आता येतात ना, काही जरा चॅलेंजिंग गणित असतात, असे फिरून विचारलेले गणित सोपंच असते हो, सरांपैकी सगळे गणित सोपेच येतात. गणित फक्त असे विचार, तिकडे क्लासमध्ये येत नाही गणित. काय विद्यार्थी काय नाही MPSC गणित घेऊन येतात, सरांची काय मजा पाहिजे विद्यार्थी येतात, काय सरांचं नॉलेजचा परीक्षा घेतात, काय तिकडे येत नाही म्हणून येतात. काय विद्यार्थी काय इथं गणित घेऊन येतात. मग सर इथं गणित का नाही कोणते गणित देऊ, सर डायरेक्ट खेळा नाही समजून सांगा, एकदा नाही 3दा समजून सांगतात, समजलं नसेल. सरांना माहिती गणित चॅलेंजिंग आहे, पेपरला आलं तर विद्यार्थ्यांचं काय एका मार्का नुकसान होणे. आणि सरांना माहिती आहे, सरांना तर समजते गणित कोटलंय काय, आणि ती विद्यार्थी इथून कन्सेप्ट लिहून घेतात सगळी, आणि तिकडे जाऊन तिकडे क्लासमध्ये सांगतात. मग तिकडचे क्लासवाले इकडे का नाही पाहून सांगतात, असं करतात. आणि जे काय आता क्लासेस आहे बाकी तर सगळ्यांचं मेळ बेसिक मूळ कुठे आहे, अभिनव स्पर्धा परीक्षा केंद्र. कारण हिंगोलीमध्ये दुसरे क्लासेस नव्हते पहिले, हिंगोलीमध्ये कोणतेच क्लास नव्हते, फक्त एक कोणतं तरी होतं का त्यांचं काही नाव माहित नाही, पण होतं एक दुसरं एक होतं कोणतं तरी. आणि मी विचारलं म्हटलं ते करू का हे करू, मला म्हटलं अभिनव स्पर्धा परीक्षा आहे म्हणले. कारण तेव्हाच का नाही अभिनवचा 50% रिझल्ट होता, 50% तेव्हा कधी 2021 मध्ये. मी 2021 ला आलतो ना, 2021 मध्ये मी 21 ला आलतो, 22-23 ला मी बॅच केली, तर 23च्या भरतीमध्ये वेटिंगला होतो. असं झालं पहा. त्यामुळे का नाही अभिनव केले, खरंच अभिनव का नाही स्पर्धा परीक्षा केंद्र तुम्ही का नाही इथं आले, आणि खरंच तुम्ही योग्य निर्णय कोणाचा ऐकून आले असेल, काय आले तुम्ही योग्य निर्णय घेतला. फक्त ध्यान देऊन आणि शांततेने ऐकून घ्यायचं, सरांचे कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायची बस, बाकी काहीच नाही. कारण की तुम्ही पहा, आपण कधी ऐकतो आता UPSC झालं, UPSC स्पर्धा परीक्षा, तिथं कॉम्पिटिशन किती आहे बरं, आपल्या लेवलच्या विद्यार्थ्यांचं एकदम का नाही 20%, 10% फक्त कॉम्पिटिशन आहे. आणि आपल्या पोलीस भरतीमध्ये 100% कॉम्पिटिशन आहे. पहा, जिथं क्वालिटी असते का तिथं गर्दी कमी असते, जिथं क्वालिटी तिथं गर्दी कमी असते. आणि जिथं ज्याची क्वालिटी का, क्वालिटीवाले भाजी विक्रेते कोणी पण भाजी मंडी पहा, कधी बॅनर भाजी, कधी ऍडव्हर्टाईज कधीच करत नाही. आपल्या क्लासचं कुठं बाहेर कुठं दिसलं चौकात बॅनर, कुठेतरी दिसलं का. मी पण म्हटलं मला अभिनव स्पर्धा परीक्षा मामा सांगायचं, म्हटलं हाय कुठं नेमकं, हाय कुठं मला समजतं ना. मी पहिले विवेकानंद नगरमध्ये राहायचो, अख्खं बायपास पाहिलं कुठंच नाही. ते म्हणले जागृत हनुमान मंदिर, म्हणलं बायपासला 2-3 हनुमान मंदिर इथं, हाय कुठं आदर्श कॉलेज जवळ आलो, इथं जवळचा एरिया पाहिलं सापडणं. मग का नाही एक असाच क्लासमध्ये जाऊ लागलो विद्यार्थी, त्यांना विचारलं ते म्हणे अभिनव, म्हणलं अभिनव कुठे, त्यांनी मला दाखवलं इथे म्हणून मंदिर जा, म्हणे इथं मंदिर लागते, मंदिराच्या बाजूलाच आहे. तेव्हा सापड. पहा मग असं असतं, बॅनरबाजी कुठंच नाही, काहीच नाही सरांची, तरी पण रिझल्ट एवढा आहे. मग याच्यावर समजून जात असेल की मग मॅथ तेच का नाही, माझ्या का नाही बौद्धिक म्हणलं मायला हे क्लासचं तर नाव सांगितलं मला, आणि या क्लासचं कुठे बॅनर वगैरे काय नाही, खरंच चांगला असेल का. जेव्हा सरांची भेट झाली तेव्हा म्हणलं खरंच चांगलं, आणि आज त्याचा रिझल्ट आहे. जास्त काय बोलायची गरज नाही, कारण की आज तुमच्यासमोर रिझल्ट आहे, मला काहीच बोलायची गरज नाही. मी म्हणालो गावामध्ये पण मी आता काहीच कुठंच का नाही सत्कार झाली, कुठंच काय जास्त बोललो नाही. कोणी म्हणते ना की असं केलं तसं, जास्त काही नाही. फक्त मी म्हणलं ना आपल्या मेहनती प्रामाणिक राहायचं, कष्टाचं फळ हमेशा आहे, मेहनत प्रामाणिक करा,
निसर्ग एवढा भारी आहे, तुम्हाला का नाही तुमचं यश पुढे जाऊ देणार नाही. तुमच्या ताटातलं कोणीच घेऊ शकत नाही काढून, जर तुमचं प्रामाणिकपणे कष्टाने मिळवलं असेल तर. कष्ट यावेळेस मी प्रामाणिक केले, कष्ट म्हणजे 3 तास कंटिन्यू ग्राउंडला दिले. कारण की ग्राउंड म्हटलं का नाही, ग्राउंडमध्ये आपण कमजोर होतो का नाही. कारण की ग्राउंडची लिस्ट काय पोरं काय करतात, ग्राउंड भ्रमसाट करतात, लेखी कमी असते. ग्राउंडची लिस्ट हाय जाते, आपल्याला लेखी येऊन पण आपण करतो ग्राउंडला. त्यामुळे ग्राउंड पण काय नाही ठेवायचं. 40+ तर ग्राउंड हमेशा असलंच पाहिजे बरं पोरायचं. कोण्या कास्टचा असो 45चं ग्राउंड ठेवायचं, कमी 45चं. टार्गेट 47 ठेवायचं, 2 मार्क सोडून द्यायचे. होत असते कधी दुखलं ऐकलं, ट्रॅक चांगला नसतो, कधी चिपचा प्रॉब्लेम येतो. 45 मार्काचं ग्राउंड हमेशा ठेवा. आणि लेखी इकडे काय मग क्लासमध्ये होऊन जाते. क्लास करा तुम्ही, फक्त रिव्हिजन मारा बस. बाकी दुसरं ऍडव्हान्टेज काहीच करायची गरज नाही एक्स्ट्राचं. बस बाकी एवढं काय. आणि सातत्याने स्वतःच प्रामाणिक राहा. जास्त काय सांगू शकत नाही. तुम्ही जो निर्णय घेतला ना तो चांगला घेतला. तुम्ही जे काही विद्यार्थी आहे सर्वांनी क्लासेस चांगले निवडले. कारण की या क्लास तुम्हाला पण कुठे दिसले का बॅनर वगैरे, काहीच नाही. आणि आज जो काय माझा रिझल्ट आहे तो का नाही आपल्या सुरेतळ सरांमुळेच आहे. त्यांच्याबद्दल काय बोलावं तर का नाही कमीच आहे खरं सांगा. सरांचं म्हणजे नॉलेज एवढं आहे की काय मीच हाय व्हायचो. जे गणित काय तिकडे यायचे नाही, विद्यार्थी सर पहिले विद्यार्थ्यांना सोडून पहा म्हणायचे, हाय का कोणी हिरा असा. कारण की जे दुसऱ्या बॅचमध्ये केले कोणी हाय का हिरा. सर पण पाहिजे ना, कोणाला जायचं नाही. 100 विद्यार्थी राहायचे, आज तरी कमी दिसायचं. आम्हाला बसायला जागा नसं पुरायची. तर तो झाडू दिसायला ना, त्या झाडूपर्यंत विद्यार्थी संख्या असेल, पोरीची या मागच्या शटरपर्यंत एवढी संख्या असायची त्या टायमाला. आता पोरं का नाही तयारी करा, काय माहिती काय झालं कुच मारले, पण त्या टायमाला एवढी असायची ते हे पा. तेव्हा जागा तेवढ्या पोरामध्ये कोणाला यायचं नसतं गणित. आणि सर इथं 2 मिनिटात 2 मिनिट नाही, 2 मिनिटं तरी मी म्हणालो सर 2 मिनिट काय समजून सांगितलं आहे. सर तर आपल्याला माहिती आहे गणित फक्त का नाही 36 सेकंदात सोडायचं असतं मेन प्रश्नाला. सर इथं 36 सेकंदामध्ये गणित सोडायचं, 36 ते लय 50 सेकंदामध्ये. आणि समजून सांगायचं 1-1.5 मिनिटं. आणि 1-1.5 मिनिटात काय गणित असं चॅलेंजिंग असायचं, समजायचं नाही. 3-3 वेळेस सांगून काय विद्यार्थ्यांना समजायचं नाही. तर सर म्हणायचे जर समजलं नाही तर पुन्हा एकदा विचारा. सर सांगायचे. सर का नाही असं काय शिकायचे अपमान करायचे. सरांना बिलकुल कोणाचा अपमान नाही केला. किती पण गरीब बुद्धीचा विद्यार्थी, पैशाने गरीब म्हणणार बरं, बौद्धिक क्षमतेने काय का नाही प्रॅक्टिस कमी केलेले विद्यार्थी बौद्धिक क्षमतेने गरीब असतात. सर त्यांना पण अगदी का नाही जवळ जाऊन सांगायचे. कधी सर असे गणित द्यायचे, कोण काय करायचे, काय मोबाईलवर कॅल्क्युलेटर सांगायचे. पोरी पुढे काय दाखवतात शहाणपणा आणि ते अशी हिंडतात. कॅल्क्युलेटर करायचे. सर जवळ जाऊन पाहायचे. सर म्हणायचे हे तुझं का नाही, तू स्वतःला फसवायला म्हणायचे. डायरेक्ट सर सांगायचे याच्यात माझं काहीच नाही म्हणले, तू स्वतःला फसवायला. तो आपण त्या विद्यार्थ्यांना काय कॅल्क्युलेटर काढूच नाही, स्वतः प्रामाणिकपणे. आणि त्याचा त्या आत्मविश्वास वाढला. आणि तो तसे विद्यार्थी पण आज पदावर आहेत. काय विद्यार्थी खताळ वगैरे ऐकून पाहिले असतात, ते पण आज वाशिमलाच आहेत पहा. त्यांनी पण इथंच बॅच केली, QRT जॉईन केली. त्यांच्याच रूमला मी होतो. त्यांनी पण सांगितलं म्हणले अभिनव एकदम नंबर 1 म्हणे. आणि आज मी पण या पदावर अभिनव मुळे जिकडे तिकडे जा, पोलीस कोणी पण विचारा, हिंगोली जा, कोणती बॅच केली जात, अभिनवचं जर नाव नसलं तोंडी मी मोना बदलून टाकतो. बस का पहा, एवढी अभिनवची का नाही क्वालिटी म्हणजे क्वालिटीच आहे. आणि कारण की जे बेसिक असते का तेच गरजेचं असतं. बेसिक जर नसेल, आपण जर डायरेक्ट दुसऱ्या मजल्यापासून बिल्डिंग बांधायला गेलं टिकते का नाही टिकत. खाली नुसतं आपण काय नाही पुठ्ठे वगैरे टाकायचे, लाकडं उभे करायचे वरून जमत नाही. खाली एकदम प्रॉपर काय नाही कॉन्क्रीटचं एकदम असं तंड्या गिन्या टाकून जर बेसिक असेल, वरी किती मजली घालावं तुम्ही, नगरपालिकेकडून परमिशन काढा, किती 10-12 मजली घाला की बिल्डिंग तुम्ही टिकते ती किती का, तसं असतं. त्यामुळे मी काय नाही सरांनी काय नाही मला 2 शब्द बोलायला सांगितले, तेव्हा मी सरांचे पण आभार मानतो. आज मी ज्या पदावर आहे जे काय ते आपल्या सुरेतळ सरांमुळे आहे. आणि या महामानवांमुळे, या महामानवांचे पण मी कोटी प्रणाम मानतो. आणि काय माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर.